नमस्कार. आपण ऐकत आहात वीर प्रताप मोहिते भाग 14. कॉपीराईट चैत्राली यमगर. स्टडी रूमचा दरवाजा बंद होताच बाहेरचा कोलाहल शांत झाला. पण वीरच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. काव्याच्या हातातील ते कावेरीचं बर्थ सर्टिफिकेट थरथरत होतं. तिचे डोळे वीरकडे उत्तराची मागणी करत होते. वीर, हे कसं शक्य आहे? जर कावेरी माझी मुलगी आहे तर कौस्तुभने मला खोटं का सांगितलं? आणि तू तू तिला अनाथालयात का ठेवलंस? काव्याचा आवाज रडण्याने बसला होता. वीरने खिडकीपाशी जाऊन बाहेरच्या काळोखात पाहिलं. त्याचे खांदे झुकले होते. कारण कौस्तुभला जे माहीत होतं ते अर्ध सत्य होतं आणि उरलेलं सत्य सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती. काव्या त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याचा हात जोरात झटकला. कसली हिंमत? वीर, त्या रात्री नक्की काय झालं होतं? कौस्तुभ म्हणतोय तू माझ्यावर अत्याचार केलास. हे खरं आहे का? वीर वळला. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याने काव्याच्या डोळ्यात पाहिलं आणि एका क्षणात त्याचा सगळा मुखवटा गळून पडला. हो काव्या, त्या रात्री जे काही झालं त्याला मीच जबाबदार होतो. पण कौस्तुभला जे वाटतंय त्यापेक्षा परिस्थिती वेगळी होती. काव्या थबकली. म्हणजे? काव्या, आपण कॉलेजमध्ये एकमेकांच्या प्रेमात होतो. निदान मला तरी तसं वाटायचं. पण तू खूप साधी होतीस. तू माझ्यावर प्रेम करायचीस, पण तुझं एक वेगळं जग होतं. तू मला कधी जवळ येऊ दिलं नाहीस. साध्या स्पर्शालाही तू घाबरायचीस. मला वाटायचं तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. वीर तसा त्यांचा भूतकाळ तिला सांगू लागला जो तिला आठवत नव्हता. त्याचा आवाज जड झाला होता. त्या दिवशी कॉलेजची शेवटची पार्टी होती. मी खूप प्यायलो होतो. मित्रांमध्ये चर्चा होती की वीर प्रताप मोहिते आपल्या गर्लफ्रेंडला साधं हातही लावू शकत नाही. माझ्या अहंकाराला ठेच लागली होती. रागाच्या आणि नशेच्या भरात मी तुझ्या ज्यूसमध्ये ड्रग्स मिसळले. मला वाटत होतं की तू थोडी मोकळी होशील, आपल्यातलं अंतर कमी होईल. ते ऐकून मात्र काव्याचे डोळे विस्फारले. तिने आपला चेहरा हाताने झाकून घेतला. पण त्या ड्रग्सचा परिणाम तुझ्यावर भयंकर झाला. वीर पुढे बोलायला लागला. आता त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटत होता. तू शुद्ध हरपली होतीस. त्या रात्री जे काही झालं ते माझ्या रागाचं आणि अहंकाराचं फळ होतं. सकाळी जेव्हा मला शुद्ध आली आणि मी तुला त्या अवस्थेत पाहिलं तेव्हा मी हादरलो. मला समजलं की मी काय घोर पाप केले. मग तू मला सोडून का गेलास? काव्याने चिडून विचारलं. मी तुला कधीच सोडलं नाही काव्या, पण मी त्यावेळी घाबरलो होतो. मला वाटलं तू मला कधीच माफ करणार नाहीस. मी तुला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथेच कौस्तुभ आला. त्याने तुला त्या अवस्थेत पाहिलं आणि त्याला वाटलं की मी तुझा वापर करून तुला सोडून दिले. त्याने मला तिथून हकलून लावलं. त्यानंतर तुझा अपघात झाला. कौस्तुभने मला तुझ्यापासून लांब ठेवलं. त्याने मला सांगितलं की तुझं बाळ गेले आणि तू मला विसरली आहेस. काव्याने रागात वीरच्या थोवाडीत मारली. आणि तू विश्वास ठेवलायस? वीर, तू माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीस. माझ्या मुलीला माझ्यापासून 3 वर्ष लांब ठेवलंस. वीरने प्रतिकार केला नाही. तो जमिनीवर गुडघ्यावर बसला. मला माहिती आहे काव्या, मी गुन्हेगार आहे. मी ड्रग्स दिले होते हे सत्य मी नाकारू शकत नाही. पण खरंच मी सांगत आहे, मला तर तेव्हा तुझ्या आणि कौस्तुभच्या नात्याबद्दलही माहीत नव्हते. त्याने त्याच्या या खोटेपणाच्या जाळात मला असं काही अडकवले होते की मी तुझा तिरस्कार करायला लागलो होतो. पण गेल्या वर्षी इशिताने जेव्हा मला सांगितलं की कावेरी अनाथालयात आहे आणि ती तुझी मुलगी आहे, तेव्हा मी ठरवलं की मी तिला तिचं हक्क मिळवून देईन. इशिताला मी फक्त कावेरीला सुरक्षितपणे त्या आश्रमातून बाहेर काढण्यासाठी वापरलं, कारण कायद्यानुसार मला एकट्याला दत्तक घेता येत नव्हतं. काव्या सुन्न होऊन उभी होती. तिचा शत्रू तिच्यासमोर गुडघ्यावर होता. ज्या माणसाचा तिला बदला घ्यायचा होता तोच तिच्या मुलीचा बाप होता आणि तिच्या आयुष्यातल्या वादळाला कारणीभूतही तोच होता. आता तू काय करणार आहेस? काव्याने विचारलं. वीरने वर पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता पश्चातापाची आसवं होती. मी तुला आणि कावेरीला या घराची खरी मालकीण बनवणार आहे. इशिताला मी घराबाहेर काढेन.
पण त्याआधी मला कौस्तुभचा डाव उधळून लावावा लागेल. त्याला वाटते की त्याने तुला माझ्याविरुद्ध भडकवून आपला बदला पूर्ण केला आहे. काव्याने दीर्घ श्वास घेतला. तिचं मन आता 2 भागात विभागलं होतं. एक मन वीरचा तिरस्कार करत होतं, तर दुसरं मन आपल्या मुलीसाठी वीरची साथ देण्यास सांगत होतं. ठीक आहे वीर, काव्या ठामपणे म्हणाली. मी तुझ्यासोबत राहीन, फक्त कावेरीसाठी. पण लक्षात ठेव, मी तुला अजून माफ केलेलं नाही. ज्या दिवशी कावेरीला कळेल की तिच्या बापाने तिच्या आईसोबत काय केले, त्या दिवशी तुझा खरा न्याय होईल. वीरने होकार दिला. मला मंजूर आहे. इथून पुढे माझं आयुष्य फक्त तुझ्या आणि कावेरीच्या सेवेसाठी असेल. मी तुला पुन्हा कधीही रडू देणार नाही. त्याचवेळी बाहेरून गाडीचा हॉर्न ऐकू आला. इशिताने कौस्तुभला मेसेज केला होता की काम फत्ते झाले. पोलिसांनी वाड्याला वेढा घातला होता. वीर उभा राहिला आणि त्याने काव्याचा हात हातात घेतला. खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय काव्या. तयार राहा. वाड्यातील शांतता अचानक सायरनच्या आवाजाने भंग पावली. लाल निळ्या दिव्यांचा प्रकाश खिडकीतून स्टडी रूममध्ये नाचू लागला. वीरने काव्याचा हात सोडून खिडकीबाहेर पाहिले. खाली 3 पोलीस गाड्या येऊन थांबल्या होत्या आणि इन्स्पेक्टर वाघमोडे आपल्या टीमसह आत शिरत होते. इतक्या लवकर? वीर स्वतःशीच पुटपुटला. वीर, हे काय आहे? काव्या घाबरून विचारत होती. तिने नुकतंच सत्य ऐकलं होतं, पण आता परिस्थिती हाताबाहेर जात होती. कौस्तुभचा वार, वीर शांतपणे म्हणाला. त्याला माझ्या जुन्या गुन्ह्याची फाईल पोलिसांपर्यंत पोहोचवली असावी. काव्या, आता तुला ठरवायचं आहे. तू या क्षणी माझ्याविरुद्ध साक्ष देऊन मला तुरुंगात पाठवणार की माझ्यासोबत राहून या खेळाचा अंत करणार? काव्याच्या डोळ्यासमोर कावेरीचा चेहरा आला. जर वीरला आता अटक झाली तर इशिता आणि कौस्तुभ या वाड्याचा ताबा घेतील आणि कावेरी पुन्हा अनाथ होईल. तिने एक दीर्घ श्वास घेतला. मी तुझ्यासोबत आहे, पण फक्त माझ्या मुलीसाठी. तोच खोलीचा दरवाजा धाडकन उघडला. इन्स्पेक्टर वाघमोडे आत आले. मिस्टर वीर प्रताप मोहिते, तुमच्यावर अंमली पदार्थांचा वापर करून एका मुलीचे शोषण केल्याचा आणि कावेरी नावाच्या मुलीला बेकायदेशीरपणे पळवून आणल्याचा आरोप आहे. तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. माऊसाहेब, इशिता आणि आजोबाई तिथे पोचले होते. इशिताच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होते, जे तिने लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. इन्स्पेक्टर, काहीतरी चूक होतीये, माऊसाहेब पुढे सरसावल्या. माझा मुलगा असं काहीही करू शकत नाही. आम्ही पुराव्याशिवाय हात लावत नाही मॅडम. इन्स्पेक्टरने वीरकडे हँडकफ सरकावल्या. 1 मिनिट. काव्याचा खंबीर आवाज हॉलमध्ये घुमला. ती वीरच्या बाजूला येऊन उभी राहिली. ज्या मुलीच्या शोषणाचा तुम्ही उल्लेख करत आहात ती मीच आहे आणि मी सांगतेय की हे सर्व आरोप खोटे आहेत. सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. कौस्तुभ, जो पोलिसांच्या मागे उभा राहून मजा बघत होता, तो अचानक पुढे आला. काव्या, तू काय बोलतेस? हा तोच माणूस आहे ज्याने तुझ्या आयुष्याची राख रांगोळी केली. तू याला वाचवतेस? काव्याने कौस्तुभकडे पाहिले. तिच्या नजरेत आता राग होता. कौस्तुभ दादा, तू माझा भाऊ आहेस म्हणून मी शांत आहे, पण वीर आणि माझं नातं काय आहे हे तुला सांगण्याची गरज नाही. कावेरी ही आमची मुलगी आहे आणि आम्ही कायदेशीररित्या सोबत आहोत. पोलिसांनी आता इथून निघून जावं, अन्यथा मी मानहानीचा दावा ठोकेन. ती बोलते. काय होईल पुढे? पोलीस अटक करतील त्याला की सोडून जातील हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा वीर प्रताप मोहिते.